हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आले जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष शेमी नावडी, तुका म्हणे शेष शेमी नावडी, वचन नमोडी बोली देते, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, विठ्ठला विठ्ठला। आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आज जो शिवेचा योग आहे त्याचं कारण आहे आपल्या इथे आज भगवान हनुमंतरायांच्या सानिध्यामध्ये श्री गुलाबरावजी तुळशीरामजी डोंबे आणि त्यांचे दुसरे माणिकरावजी तुळशीरामजी डोंबे या दोनही भावंडांनी आपल्या स्वखर्चातून आज हा अन्नदानाचा कार्यक्रम भगवान मारुती यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी निश्चित केला। अन्नदानासोबत ज्ञानदानही घडावं, भजन कीर्तनही घडावं म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। त्या संबंधातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे
आणि आज या सेवेमध्ये उपस्थित असणारे सुंदर सुंदर गुणीजन, सुंदर वादक आहेत, गायकही सुंदर सुंदर उपस्थित आहेत. पंढरीनाथ बुवा असतील, बालूभाऊ सुरेगावकर असतील, आणखी उपस्थित असणारे सर्व निवडीकर वगैरे वगैरे सर्व भजनी मंडळी असतील. त्या सर्वांच्या सहकार्याने अशी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या चालीतच कीर्तन झाले का ज्याच्यासाठी कीर्तन झालं, दोघांची गोड चाल झाली, तर कीर्तन झाले. पण आता अभंगावर चिंतन करणं आवश्यक आहे, म्हणून आपण चिंतन करायचं. नवीन आलेले जे जीव आहेत त्या जीवाने एक फार मोठी संधी प्राप्त झालेली, त्यांना सर्व सुख प्राप्त करून घेता येतात, ते या जन्मामध्ये प्राप्त करून घेता येतात. पण सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर सर्व सुख संपन्न असणारा परमात्मा आपल्याला करावा लागेल. कारण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही, तेने विन जीवा सर्व सुख नोही, असं म्हणायला पाहिजे. थोडक्यात चूक नाही ते महाभारत, पण एक सांगण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी. जीवनामध्ये सुख तर मिळतं आपल्याला कुठं कुठं, पण सर्व सुख मिळत नाही. कोणत्या कोणत्या गोष्टीतून कसं तर चहामधूनच सुख मिळतं नाही का, तंबाखूमधून सुद्धा सुख मिळतं, बिडीच्या चुरक्यातून सुद्धा सुख मिळतं. एखादा लड्डू खाल्ला आवडत असेल तर, नसेल तर नाही, आवडत असेल तर लड्डू खाल्ला तर त्यातूनच सुख मिळते, कशातूनच सुख मिळतं, पण सर्व सुख मात्र मिळत नाही बघ. आणि सर्व सुख जर प्राप्त व्हायचं असेल तर देवाशिवाय इतरत्र कुठेही सुख मिळणं शक्य नाही. आणि आपली तर सगळी धडपड सर्व सुखासाठी. आपल्याला जे सुख मिळतं त्याच्यात आपलं समाधान नाही, याचा अर्थच आहे आपल्याला याच्यापेक्षा आणखी सुख पाहिजे, आणखी सुख पाहिजे, आणखी सुख पाहिजे. किती सुख पाहिजे? एवढं मोठं सुख पाहिजे की त्या सुखापेक्षा मोठं सुख जगातच कोणाचं नसावं, एवढं मोठं सुख पाहिजे. आणि असं मोठं सुख जर तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल तर देवाशिवाय मिळणं शक्य नाही, देवाशिवाय मिळणं शक्य नाही. आणि ते देवाचं सुख जर प्राप्त करायचं असेल तर देव आपलासा झाला पाहिजे. पण देव जर आपलासा करायचा असेल तर संताशिवाय देव आपलासा होत नाही. संताशिवाय देव आपलासा होत नाही. देव आपलासा व्हायचा असेल तर संतच राहत असं. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती काही. आणि प्राप्तीची उपाय प्राप्तीशी उपाय धरावे संतांची दीपाय. संतांच्या चरणाशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. सर्व सुख तर त्यांच्याशिवाय मिळणं शक्य नाही. संत भेटले पाहिजे. संत भेटण्यासाठी सुद्धा पूर्वजन्माचे अनंत पुण्यही पदरात असावी लागते. अनंत जन्माची पुण्य जर पदरामध्ये असेल तर संतांची भेट होत असते. पुण्य फळाने बहुधा दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो किंवा निष्कामता अंधदृष्टी अनंत पुण्य कोट्याने कोटे लोक रोगण्यालाही जे पाठोपाठी ते होईल भेटी हरिप्रियाची. अनंत पुण्य कोट्याने कोटे निष्कामता अंधदृष्टी अशा प्रकारचं पुण्य आपल्या पदरात असलं पाहिजे. हे निष्काम पुण्य आहे, ते अनंत जन्माचं संचितात पडलेलं पुण्य असलं पाहिजे. ते आता रोकडं आपल्याला फळ देण्यासाठी समोर सन्मुख झालेलं असायला पाहिजे. असं पुण्य फळ जेव्हा मिळत असतं तेव्हा संतांची भेट होत असते. झाली का आता देवाची प्राप्ती? मला नाही ना, आणखी नाही झाली. संतांची भेट झाली, आता जे देवाच्या प्राप्तीचं साधन सापडलंय, आणखी देवाची भेट झाली नाही. का नाही झाली माहिती? तर आणखी काय अपेक्षित आहे? काय अपेक्षा आहे आता? जे संत आम्हाला भेटले त्या संतांवर आमचा विश्वास असला पाहिजे. त्यांच्यावर जर आमचा विश्वास नसेल तर मग संत भेटून काही फायदा नाही. संत भेटले पण विश्वास नसेल तर काय फायदा? कसं नाही. जरी एखाद्या डॉक्टरने आम्हाला असं औषध दिले की आमचा सर्व रोग निघून जाईल, पण आमचा त्या औषधावर विश्वास नसेल तर आम्ही घेतो तसंच ठेवून देतो, घेतच नाही. औषध घेतले, पैसे दिलेत त्याला, डॉक्टरचे फीस दिली नाही असं नाही, त्याचे पैसे दिले नाही औषधाचे असे नाही, परंतु आमचा विश्वास नसल्यामुळे आम्हाला वाटतं जाऊ दे, एवढे मोठे मोठे औषधं घेतले त्यांना काय झालं, त्यांना काय होणार आहे, असं सुद्धा होऊ शकते खरंच. आणि मग आपण ते औषध तसं ठेवून दिलं. मग विश्वास नसल्यामुळं औषध मिळाले, योग्य रोगाचं औषध मिळाले, परंतु आपण ते घेतलंच नाही तर फायदा कसा होईल सांगा ना. विश्वास पाहिजे की नाही? जो वैद्य आपल्याला औषध देतो त्या वैद्यावर आपला विश्वास पाहिजे की नाही? वैद्य म्हणजे डॉक्टर नाही, आता सध्याच्या भाषेत डॉक्टर नाही, त्याच्यावर विश्वास पाहिजे की नाही? आपला विश्वास नसेल तर काय फायदा? मग काही फायदा होणं शक्य नाही. औषध असून सुद्धा, सगळं असून सुद्धा रोग निवृत्त होत नाही आणि सौख्य प्राप्त होत नाही. अगदी तसंच आपण संत भेटल्यानंतर सुद्धा संतांवर जर विश्वास नाही ठेवला तर मग मात्र काही फायदा होत नाही. म्हणून संत भेटावेत. संत दुर्मिळ आहेत बरं का, भेटायला फार कठीण आहेत.
विवेक चूडामणीमध्ये भगवान श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात दुर्लभं त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः। भगवान श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान सांगतात की अरे 3 गोष्टी जीवनामध्ये फार दुर्लभ आहेत, त्यातली एक गोष्ट आपल्याला सहज मिळाली ती म्हणजे नरदेह। आपण याच्यासाठी काहीच नाही केलं, अर्ज केला नाही, काही नाही, कुठं कोणाला लग्गा लावला नाही, आम्हाला नरदेह मिळावं काही नाही आपल्याला मिळालं म्हणजे आपलं एक काम अत्यंत कठीण दुर्लभ अशा प्रकारचं काम झालं, मनुष्यत्व मिळालं। आणि आता आपण कीर्तनाला भजनाला येतो, भगवंताची आवड आहे म्हणजे मुमुक्षुत्व सुद्धा आपल्याला मिळालं। परंतु एक राहिले आपल्याला आणखी ते म्हणजे महापुरुषांचा आश्रय संश्रय म्हणजे महात्म्यांची भेट, हे सुद्धा दुर्लभ आहे। अशा तर योग भेटी परिजन जेठी करुणा केली नाही का। संतांची भेट बहु अवघड आहे, काही गोष्टी अवघड असतात, संत भेटी मात्र बहु अवघड काही गोष्टी अवघड असतात नाही का। काही गोष्टी किती अवघड असतात, एका अभंगात एका चरणामध्ये महाराज सांगतात चंद्रामृत सुखी शिववेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा। या 3 गोष्टी अत्यंत अवघड आहेत, पण अति अवघड नाही, बहु अवघड नाही। चंद्रामृत सेवन करणं, पौर्णिमेच्या चंद्रकिरणांमध्ये अमृत असतं, त्या अमृताचं सेवन करणं तुमच्या आमच्या सारख्याला असं अलभ्य आहे, कठीण आहे। पण कठीण जरी असलं तरी महाराज सांगतात ते सुद्धा सहज सेवन करता येईल, चंद्रामृताचं सुद्धा सेवन करता येईल। सूर्य जर अस्ताचळाला चालले, मावळतीला चाललेले सूर्य, तर आपण आपल्याला काही मुहूर्त असल्यामुळे आपण सूर्यनारायण सांगितलं महाराज थोडंसं थांबा, आमचा एवढा मुहूर्त होऊन जाऊ द्या, मग तुम्ही मावळा, थोडस थांबा, एक तास भर थांबा, फक्त 1 तास, फक्त 1 तास नाही जमत नाही का, अर्धा तास म्हणजे 15 मिनिट का थांबाच। ते म्हणजे 1 क्षण सुद्धा मी थांबू शकत नाही, माझा वेळ झाला, मी मावळतीला जाणार। थांबतात का आपण, कदाचित सूर्य सुद्धा असे मावळतीला जाताना थांबतील, असता जाता रवी धरवेल बाह्या येळा सागर तरवेल, आणि बाहूंनी सागर सुद्धा करून जाता येणे शक्य आहे। समुद्रामधून पोहून जाणं, आपल्या बाहूने समुद्रातून पोहून अलीकडच्या तीरावर पलीकडच्या तीरावर जायचंय। समुद्र का लहान असतो की काय, त्याच्यामधून लाटा लहान असतात काय, त्या समुद्राच्या लाटा, एवढं मोठं पाणी तोडून पलीकडच्या तीरावर जायचं असंभव गोष्ट आहे, अवघड आहे। पण म्हणजे ते सुद्धा तेवढं अवघड नाही, कदाचित ते सुद्धा करता येणं शक्य आहे। काही जिद्दी माणसं ते सुद्धा करून दाखवतात। तेव्हा सावरकरांचं हृदय भूमातेला भेटण्यासाठी, भारत मातेला भेटण्यासाठी हृदय आधी कासावीस झालं, आणि अंदमान निकोबारवर त्या द्वीपामध्ये त्यांना कोंडून ठेवलं, थांबले नाही तिथे। शेवटी एके दिवशी असं उत्कटच झाले की मी आता केव्हा भारत मातेकडे जाईल असं झालं। एके दिवशी उडीच मारली समुद्रामध्ये, त्यांनी समुद्रात उडी मारून कुठं लपून कसे प्रकट होत होते काही नाही, इंग्रजांनी खूप शोध केला, नाही सापडले, शेवटी भारत भूमीला परत आले पोहून। बाह्या हेळा सागर तरवेल, हे सुद्धा अवघड गोष्ट आहे, पण अवघड असली तरी अति अवघड नाही का। परंतु महाराज सांगतात बहु अवघड आहे संत भेटी, संत भेटी मात्र त्याच्यापेक्षा फार अवघड आहे, फार अवघड आहे। ह्या अवघड गोष्टी आहेत पण त्या शक्य होती, पण हे मात्र फारच अवघड आहे, अशक्य गोष्ट आहे। तरी पण समजा ती घडून आली तर समजा आपल्या देवाची कृपा झाली, देवानुग्रह हेतुक, भगवंताचा अनुग्रह झाला, भगवंताची कृपा झाली म्हणजे अशा संतांची भेट होईल। संतांची भेट होऊन जर आपला जर त्यांच्यावर विश्वास नसेल तर संत भेट होणं सुद्धा वाया जाईल, वर्ग वाया जाईल। त्यासाठी त्यांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे आणि त्यांची आपल्याला सेवा घडली पाहिजे, म्हणजे आपलं साध्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं। म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात माझा तर विश्वास आहे बघ संतची पायी हा माझा विश्वास, संतची पायी हा माझा विश्वास।
पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. भगवान संत शिष्य तुकोबार सांगतात, माझा तर त्यांच्या चरणावर पूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांचा दासही सर्व भावाने झालेलो आहे. आणि या दोन गोष्टी जीवाला अपेक्षित असतात. यद्यपि तुकोबार स्वतः संत आहे, त्यांचं सर्व काही कार्य झालेलं आहे, ते स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत. आणि असं असून त्यांना काही मिळवायचं शिल्लक नाही तरी तुमची आमची भूमिका घेतात आणि तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी सांगतात की माझा संतांच्या चरणावर विश्वास आहे. म्हणजे जीवाने असा विश्वास ठेवला पाहिजे हे शिकवायचे तुम्हाला आम्हाला. म्हणून सांगतात संत भेटावेत अगोदर, भेटल्यानंतर त्यांच्या चरणावर विश्वास असावा. नितांत विश्वास असला पाहिजे, अतिशय विश्वास. एवढा मोठा विश्वास की बस तेवढा विश्वासच कुठे नसला पाहिजे, खूपच विश्वास. ज्यांनी जरी समजा हातामध्ये एखादा शस्त्र घेतलं आणि आपल्या मानेवर ठेवलं तरी आपल्या लक्षात असलं पाहिजे आपला जीव नाही घेणार आहे, आपल्याला तारणारे मारणारे नाही, मारणार नाही ते. समजा त्यांनी एखाद्या वेळेस आपली परीक्षा पाहण्यासाठी शस्त्र मानेवर ठेवलं तर आपण असं समजायला पाहिजे की ही दयाच आहे त्याची, हे मारूच शकत नाही आपल्याला. सकळ भोगिता होय सकळ भोगिता होय त्याचे. सांगतात विश्वासी जो व्यक्ती असतो तो काय करत असतो, स्वामीवर सत्ता करत असतो. जो विश्वास ठेवतो ना, विश्वास पात्र असतो तो आपल्या मालकावर सुद्धा सत्ता गाजवीत असतो. म्हणून विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. आपल्या स्वामीवर सुद्धा तो सत्ता गाजवत असतो आणि त्यांचं सर्व वैभव भोगणारा तो ठरत असतो. म्हणून आपण विश्वास ठेवायचा, संतांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे. आपला विश्वास नाही असं नाही, फक्त आपला संतांच्या चरणावर आहे की नाही हाच प्रश्न आहे, बाकी विश्वास आपला आहे. व्यवहारामध्ये विश्वास ठेवल्याशिवाय आपल्याला व्यवहारच करता येत नाही ना. जेवायला बसला एखादा व्यक्ती आणि जेवत असताना त्यानं विचार केला बायकोने याच्यात विस्त नसेल टाकलं, असं समजा या वर्णात विस्त नसेल टाकलं, याच्यात काही मिसळत नसेल ना, असं जर म्हटलं तर मला वाटत आहे तो जीवन करू शकेल नाही का. वाढलेलं ताट सुद्धा तो बाजूला नाही, व्हायच्यात विष टाकलं असेल काय नाही जेवण करता येणार, त्याला नाही करता येणार. बायकोवरच विश्वास नाही त्याचा, असं होऊ शकत नाही. जरी समजा मला नाही आपण आपल्या हाताने स्वयंपाक करू, पण तिने जर पिठात काही चालू ठेवलं असलं तर करतो तो स्वयंपाक, मग उपवासी नाही ना. अहो विश्वास ठेवल्याशिवाय व्यवहार सुद्धा चालत नाही. विश्वास ठेवल्याशिवाय परमार्थ कसा होऊ शकेल, विश्वास ठेवाच लागत असतो. विश्वास ठेवा असतो. आता आपण एकमेकाच्या जवळ बसलो, आपल्या जवळचा माणूस आपला गळा दाबणार नाही कशा होत नाही, पण आपला विश्वास आहे नाही, गळा दाबू शकत नाही. विश्वास आहे आपल्याला नाही का, असं कसं होईल नाही का. आणि तो आपला माणूस आहे, आपला कसा गळा दाबीत नाही का, पण आपली माणसं सुद्धा गळा दाबीत नाही का, गळा दाबतात नाही का. पण आपला विश्वास आहे, विश्वास आहे म्हणून जवळ बसलो, नाही तर बसणार नाही का आपण एकमेकाच्या जवळ नाही का. नाही तर बसलो तर काठी घेऊनच जवळ बसणार, जर काही केलं तर बघूच तसे नाही का, असे घेऊन बसणार नाही का. पण असं आहे का नाही का, असं नाही ना काही नाही का. विश्वासच असायला लागतो नाही का. विश्वास असल्याशिवाय आपल्याला पाऊल सुद्धा उचलता येणं शक्य नाही. घरातून बाहेर निघायचं तर विश्वास असेल तरच बाहेर निघू शकतो ना. आपल्याला काही करणार नाही असा विश्वास असेल तर, विश्वास असेल तर ते घरातच बसून नको बाबा, बाहेर निघालं कोणी काही केलं तर कोणी गोळी घातली तर
त्याच्याला असं म्हणेलच पण बाहेर सुद्धा निघणार नाही. सगळे व्यवहार आपल्याला विश्वासानेच करावे लागत असतात, नाही विश्वासाने करावे लागतात. म्हणून प्रत्येक व्यवहार आपण विश्वासाने करतो ना. आपला विश्वास बऱ्याच लोकांवर आहे. आपला विश्वास कुत्र्यावर सुद्धा असतो नाही का. रात्री झोपताना तो खुशाल झोपतो म्हणजे का निश्चिंत झोपले, कुत्रे ना अंगणात नाही बाबा, अंगणात कुत्रे ते कुत्रा आपला सांभाळ करणार याचा विश्वास आहे म्हणून हा निश्चिंत झोपतो. कुत्रा अंगणामध्ये बांधलेला आहे, ते आपल्या घरामध्ये चोराला येऊन देणार नाही म्हणून हा एकदम खूप अगदी घोरच झोपत असतो, बिनघोर झोपत असतो. का? कुत्र्यावर विश्वास आहे. आपला विश्वास कुत्र्यावर आहे, मग संतावर नसायला पाहिजे का? एवढा जर कुत्र्यावर विश्वास ठेवता, तुम्ही मांजरावर विश्वास ठेवता, सगळ्या प्राण्यावर विश्वास ठेवता, नाही त्याच्यावर विश्वास ठेवता, गड्यावर विश्वास ठेवता, मग देवावरच का नसावा, संतावरच का विश्वास नसावा? संतावर सुद्धा विश्वास असला पाहिजे. आणि खरं म्हणजे संतावरच विश्वास असला पाहिजे. आणि संतच आपलं खरं हित करणारे हे लक्षात असलं पाहिजे. बाकीचे आहेत पण ते हित करू शकत नाही. जे हित संत करू शकतात ते हित आपल्याला कोणीच करू शकत नाही. म्हणून संतांवर पूर्ण विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराचा माझा विश्वास तर फक्त संतांच्या चरणावर आहे. जसं आता हनुमंतरायांच्या चरणावर विश्वास आहे आणि म्हणून आपण एवढं सगळं अनुदान वगैरे करतो. लोकांना विश्वास आहे म्हणूनच करतात ना. कोणी कुणाला एक वेळ जीव घालत नाही. कोणी आज मी मला जीव घालतं का? म्हणजे का तुझ्या बापाची ठेव होती का? जा ना तिकडं, तिथं का आलाच नाही. जीव घालतो का आपण? इथे येऊन आपण हजारो माणसं का जीव घालतो? का जीव घालतो? विश्वास आहे ना. विश्वास असल्याशिवाय जमते का? विश्वास आहे म्हणून. आणि विश्वास ठेवला म्हणून काही लाभ झाला. लाभ झाल्यानंतर पुन्हा जीवन असतं काही त्याचं नाही. काहीचं अगोदर असतं काही काम व्हावं. काही ना काही त्यांचे हनुमंतरायाच्या कृपेने कामं झाले म्हणून विश्वास ठेवून कामं झाले, तर त्यामुळे नंतर जीवन असतं नाही. काहीच असतं विश्वास ठेवला, काम झालं, काम झाल्यानंतर मग जीवन नाही. काही अगोदर पगार उचलाय तर नंतर मग काम करायचं. काय असे असतात, काय अगोदर काम करून घ्यायचं नंतर पगार करायचा, अगोदर काम करायचं त्यांचं नंतर पगार घ्यायचा, असे सुद्धा असतं. पण जे असेल ते पण विश्वास मात्र असावा लागतो. विश्वास नसेल तर होणं शक्य नाही. हनुमंतरायांच्या चरणावर जर विश्वास ठेवला तर निश्चितच ते आपलं कल्याण करणार. पण एक लक्षात ठेवायचं, हनुमंतरायांच्या चरणावर विश्वास ठेवला, संतांच्या चरणावर विश्वास ठेवला तर ते आपल्याला संपत्ती देतील का नाही काही सांगता येत नाही, संतती देतील का नाही काही सांगता येत नाही. पण देव मात्र नक्कीच देऊ शकतात, कारण त्यांच्याकडे देव देण्याची सामर्थ्य शक्ती आहे. कारण नशिबात नसेल तर संतती देऊ शकणार नाही, नशिबात नसेल तर संपत्ती देऊ शकणार नाही. आणि प्रारब्ध सुद्धा अनुकूल असावं लागत असतं ते देत असताना. प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर ते कसं बरं देऊ शकतील? ते तरी कुठून देतील प्रारब्धात नसतील. आणि मात्र एक गोष्ट आहे, प्रारब्धात असो अथवा नसो देवाची मात्र भेट नक्कीच करून देऊ शकतात. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे. मी संतांच्या चरणावर विश्वास ठेवला तर मला नक्कीच देवाची प्राप्ती करून देतील, अशा प्रकारचा विश्वास असला पाहिजे. मी त्यांच्या चरणाजवळ आलेलो आहे आणि मला आता सर्व सुख संपन्न असणारा जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती होणार आणि मला सर्व सुख प्राप्त होणार, असा विश्वास असला पाहिजे. आणि असा जर विश्वास असेल तरच भगवंताची प्राप्ती होऊ शकते, तरच आपल्याला सर्व सुख प्राप्त होऊ शकतं. अन्यथा सर्व सुख मिळणं शक्य नाही. पण नुसतं विश्वास असूनच चालत नाही बरं का, त्याची सेवा ही करावी लागत असते. म्हणून सांगतात सर्व भावी दास संतांची पायी हा माझा विश्वास.
सर्व भावे दास झालो त्यांचा. सांगतात सर्व भावे दास सुद्धा होणं गरजेचे. नुसतं विश्वास असून चालणार नाही, तर दास झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास या शब्दाची व्याख्या करतात जयजनकर माऊलीची गोवी आहे. माऊली सांगतात तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. याला म्हणायचं सर्व भावे झालो दास त्यांचा. तनाने मनाने आणि जीवाने त्यांचा दास होणे. तन म्हणजे शरीर त्यांच्या चरणी अर्पण, मन त्यांच्या चरणी अर्पण आणि शेवटी जीवभाव सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण करायचा. एवढा पूर्ण अशा तनाने मनाने म्हणजे शरीराने त्यांचा दास, मनाने त्यांचा दास, जीवाभावाने त्यांचा दास होणं, अशा प्रकारची जी अवस्था असते याला म्हणायची सर्व भावे दास झालो त्यांचा. शरीर मन आणि जीव हे सर्व त्यांच्या ठिकाणी समर्पित करून पूर्णत्वानं विश्वासानं त्यांचं दास्यत्व करायची, सेवा करायची. तुम्ही म्हणा संतांना काय करायची म्हणून सेवा? एवढ्या लोकांनी सेवा करत त्यांना काय कशी कशी सेवा घ्यावी? काय सगळेच म्हणजे आम्हाला तुमची पाय दाबायचे, तर कसं शक्य आहे? होणं शक्य आहे का? इथं असा अर्थ घ्यायचा की त्यांना जी सेवेची गरज नाही, त्यांना खरं म्हणजे कशाचीच आवश्यकता नाही, ते पूर्ण झालेले पूर्ण काम आहे, तर काय अपेक्षा आहे? पण सेवा याच्यासाठी करायची, ती सेवा त्यांच्यासाठी नाही, ती सेवा आपल्यासाठी आहे. आपण जी सेवा करू ती सेवा आपल्याला परत मिळणार आहे, म्हणजे त्या सेवेचं फल आपल्याला मिळणार आहे, त्यांना नाही. आपण जर त्यांची सेवा केली तर त्यांचं तर काही मिळवायचं राहिलेलं, त्यांचा काही लाभ करून घ्यायचं काम राहिलेलं नाही. काम नाही झालं पाहिजे, कामा पूर्ण झालेले एकदम अशी परिपूर्ण, जसा समुद्र सागर परिपूर्ण असतो. त्याला काही आता कोणी एखाद्या नदीनं काही पाणी आणून टाकलं किंवा लिहिलं तरी त्याचा काही फरक पडत नाही, तुझा त्याला तसा परिपूर्ण आहे. काहीच संसार नाही तुम्हा किंवा तुम्हा नाही, त्यांना संसार कुठल्याच प्रकारचा असू शकत नाही. आणि चौथी याची ठाई काहीची करणे असे सांगितले माऊलींनी. सांगायचे तात्पर्य असं आहे की असा हा निष्काम परिपूर्ण असणारा महात्मा, त्यांना कोणाची सेवेची गरज नाही. मग सेवा कशाला? सर्व भावे दास झालो त्यांचा. का बरं त्यांचं दास व्हायचंय? त्याचं कारण ते दास्यत्व करून त्यांना लाभ नाही, तो लाभ आपल्याला होत असतो. त्यांची सेवा केल्यामुळे लाभ आपल्याला होत असतो. जसं आपण पर्वताच्या कड्याजवळ जर गेलो, आपण तिथे जाऊन म्हणलो ना तू फार छान आहे, खूप छान आहेस, खूप छान आहेस, खूप छान आहेस असं जर म्हटलं तर तिकडून अनेक वेळेला शब्द येतात, तू खूप छान आहेस, खूप छान आहेस, खूप छान आहेस. आपल्याला छान म्हणून घ्यायचंय ना, मग आपण तिथं छान म्हटलं पाहिजे. तिथं जर म्हणलं तू नालायक आहेस नाही का, तर तिकडून लगेच शब्द येतो तू नालायक आहेस नाही का. एवढ्याच मोठ्या शब्दात एकदा नाही, तीनदा चारदा म्हणते ती नाही का. आपण एकदा म्हणावं ते चारदा म्हणते नालायक आहेस नाही का. हा प्रतिध्वनी जसा आहे तो आपल्याला, आपणच दिलेला प्रतिध्वनी आपल्याला मिळत असतो. तसं आपणच दिलेला जे शब्द आहे, आपणच दिलेली सेवा आहे, ती सेवा परत आपल्यालाच मिळत असते. आपण करावी सेवा, त्यांना ते गरज नव्हती, मग त्या सेवेचं जे दिव्य फळ ते आपल्याला मिळत असताना आपलं चित्त शुद्ध होत असतं आणि मग आपल्याला लाभ होत असतो. आणि म्हणून सेवा जी करायची सर्व भावाने त्यांचा दास व्हायचा आहे, ते त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल तिबेट प्रांतामध्ये एक महात्मा राहत होते, सिद्ध संत होते. आणि त्या सिद्ध संताकडे कधीतरी कोणी एखादा साधक जायचा, ज्या साधकाला भगवत त्याच्या प्राप्तीची उत्कट तळमळ लागलेली आहे, अशा प्रकारचा उत्कट इच्छेचा एखादा साधक तिथे जायचा. साधक गेल्यानंतर त्या साधकाला त्या महात्म्याने सेवा सांगायची, त्याला त्या निष्ठेने सेवा करून ते आपलं फल प्राप्त आहे, जे त्याला प्राप्तव्य करायचे, जे साध्य प्राप्त करायचे ते साध्य प्राप्त करून घेत असत. असाच एक साधक फिरत फिरत तिथे गेला. महात्मा इथे राहतात, ते आपल्याला साध्य प्राप्त करून देऊ शकतील. आता तिबेट प्रांतामध्ये काय तिथं फार कठीण आहे का, बरोबर ऑक्सिजन सुद्धा मिळत नाही, खाण्यापिण्याचे पदार्थ नाही, तर झाडं झोपेत असं नाही, त्याला फळं असतील ही नाही, कंदमूळ फळ कदाचित असतील. बाबा कुठं कुठं मी पाहिलं त्या तिबेट प्रांतातून जात असताना जेव्हा मानस सरोवरला चाललो होतो,
तर तिथं नेहमी बर्फ राहिल्यामुळे ते झाडं झुडपं सुद्धा नाही, ओसाड जमीन दिसते ना. अशा प्रांतामध्ये तिथं महात्मा राहत होते. आता तिथं काय खाण्यापिण्याचं साधन असेल, पण आता त्याला खरंच देवाची प्राप्ती करायची, ते बाकीचा विचारच करत नसतात. देह जाईल नाही तर आहे काय व्हायचं कवीत, पण देवाची प्राप्ती करायची म्हणजे करायची. यासाठी तो साधक तिथे जातो. तिथे गेल्यानंतर त्या साधकाने त्या महात्म्याला नमस्कार केला, सांगितलं बाबाजी मला देवाची प्राप्ती करायची, मला साध्य प्राप्त करायचंय, मी तुमच्याकडे आलो. म्हणजे बाळा इथं राहावं लागेल, इथं राहून मी जे सांगेन तशा पद्धतीने त्या प्रकारचं आचरण करावं लागेल. काही दिवस तुला राहावं लागेल. जर जमलं तर मी तुला परमात्म्याची प्राप्ती करून देईलच, ही माझ्याकडे शाश्वतीने बरं का, जमलं तर मी देईल प्राप्ती करून. म्हणजे ठीक आहे महाराज, काय हरकत नाही, मला तर तुमच्या चरणाजवळ राहायला मिळालं हेच माझं भाग्य आहे. ठीक आहे. तो राहिल्यानंतर महाराजांनी सांगितलं बघ बाळा, तू आता माझ्याजवळ राहिलास, आता दिवसभरात मी जर तुला समजा 100 वेळेला जरी भेटलो, इकडून तिकडून जाता येता कधी 100 वेळेला जरी भेटलो तरी प्रत्येक वेळेला दंडवत करायचं नसतो. दंडवत म्हणायचं बरं नाही तर महानुभाव संप्रदायात काही महात्मे एकमेकाला नसतो दंडवत म्हणत असं, दंडवत करत नसतं. दंडवत महाराज म्हणायचं, दंडवत करायचं नाही, तसं नाही, ते दंडवत म्हणायचं नाही, दंडवत करायचं ते. दंडवत म्हणजे काठी जशी सोडली खाली जशी एकदम सबशेल पडते नाही का, आणि तशाच पद्धतीनं दंडवत नाही का. दंड म्हणजे काठी, काठी जशी पडते खाली तशा पद्धतीनं महात्म्याच्या चरणावर लोटांगण घालायचं, असं दंडवत करायचं. किती वेळेला म्हणजे 100 वेळेला जरी झालं ते 100 वेळा, त्याच्यापेक्षा जास्त वेळ झालं त्याच्यापेक्षा जास्त, दिवसातून जेवढ्या वेळेस भेट होईल त्यावर दंडवत करायचं. हा साधक मला काय महाराजाला हौसाचे पण असले ना काय मिळत असं बरं नाही का, एवढ्या वेळा दंडवत केल्यानंतर उद्या एकदा ठीक आहे बाबा दिवसभरात सकाळी इथलं भेटले दंडवत केला तर जेव्हा भेटेल तेव्हा दंडवत करा, दंडवत करा, काही ह्यानं काय मिळत असेल नाही. पण तो मनामध्ये मला तर चला आपल्याला गरज आहे, करावं लागेल नाही का, आपल्याला गरज आहे देवाची प्राप्ती करायची, आपण आपल्या इच्छेने आलो, ठीक आहे काय हरकत नाही करायचं. आणि तो करतच राहिला दंडवत. काही वर्ष निघून गेले. काही वर्षानंतर एके दिवशी त्याचा पूर्ण अहंकार गलित झाला, अहंकार रहित झाला. अहंकार रहित झाल्यामुळे चित्त एकदम शुद्ध झालं. शुद्ध चित्तामुळे त्याला एकदम असा परमात्म्याचा साक्षात्कार झाला, दिव्य साक्षात्कार. हृदय आनंदानं भरून आलं, धन्य झाला तो, कृतकृत्य झाला. हृदय आनंदानं भरून आलं तर डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. अशा प्रकारची दिव्य स्थिती प्राप्त झाली. तो सर्ग झाला होता. तशाच अवस्थेमध्ये गुरुच्या चरणात पुन्हा एकदा दंडवत जातो म्हणजे गुरुदेव आज मला माझ्या साधनेचं फळ झालं, धन्य झालं मी आज. आणि मग गुरुजीने सांगितलं बेटा तुला आजपर्यंत दंडवत करायला सांगितलं होतं तेव्हा तुला वाईट वाटलं असेल नाही का, म्हणजे हा गुरुजी पाठलं होतं, आता तुला दंडवत करायची गरज नाही. जे साध्य मिळवायचं होतं ना ते साध्य प्राप्त झालं. आता तू एकदा सुद्धा दंडवत करायचं नाही बाळा, काहीच गरज नाही तुला दंडवत करायची. दंडवत याच्यासाठी करायला सांगितलं होतं की लवकरात लवकर तुझा अभिमान गलित व्हावा, तुझा अभिमान नष्ट होऊन तुला लवकर देवाची प्राप्ती व्हावी. म्हणून जितका जास्त तू जास्त दंडवत करशील तितका जास्त जवळजवळ जाशील, अहंकार तुझा गलित होऊन जाईल आणि तुला देवाची प्राप्ती होईल. याच्यासाठी मी तुला दंडवत करायला सांगितले. बाळा आता एकदाही करायची गरज नाही, तुम्हाला आता एकदाही करायची गरज नाही, पण आता हा कसा सोडीत दंडवत नाही का, त्या दंडवताने मला परमात्म्याची प्राप्ती करून दिली. दंडवत मी कसा सोडील आता, माझे जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुम्ही मला ज्यावेळेस भेटाल त्यावेळेस मी दंडवत केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्यामुळे मला एक मिळालं नाही का, मिळालं कसं असतं नाही का. सांगा बरं, सर्व भावे दास झालो. त्या दंडवत करण्याची जी सेवा आहे ही सेवा त्यांना करत होता, ती सेवा त्यांच्यासाठी होती, ह्याच्यासाठी होती, त्यांच्यासाठी असं वाटत होतं. मी त्यांना दंडवत करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असं होतं. त्यांच्यावर उपकार नव्हते ते आपल्यावरच उपकार होते. आपण त्यांच्यावर उपकार करत नव्हतो, ते आपल्यावर करत होतो. हे त्यांच्या नंतर लक्षात आलं. म्हणजे गुरुजी मला असं वाटत होतं तुमच्यासाठीच हे काय केली, अहो हे मी दंडवत केले तर माझ्यासाठी होते, मला कुठं लक्षात होतं तुमच्यासाठी नाही ते माझ्यासाठी. विठ्ठला विठ्ठला सेवा करतो, हनुमंतरायाची सेवा करतो. ती सेवा आपल्याला वाटतं हनुमंतरायाची सेवा करतो. हनुमंतरायाला काय सेवेची गरज सांगा बरं, त्याला काय कमी सांगा कशाची गरज, त्याला सेवेची गरज आहे. सेवा का करायची, आपण त्यांची सेवा केली म्हणजे त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून करायची सेवा. आपण नेहमी लक्षात ठेवायचं, आपण त्यांची सेवा करतोय म्हणजे आपल्यासाठी करतोय, त्यांच्यासाठी काहीच नाही, गरजच नाही त्यांना सेवेची. गरज आहे ते तुम्हाला आम्हाला, कारण आपण अपूर्ण आहोत, ते परिपूर्ण आहे. परिपूर्ण असल्यामुळे त्यांना कशाची आवश्यकता नाही. सर्व भावी दास झालो त्यांचा. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात त्यांचा सर्व भावी दास झालो. असं दास होणं फार महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण विश्वासही ठेवत असतो, दासही होत असतो. कुणाची होतो हा प्रश्न वेगळा नाही का. कोण कुणाचं दास होते, कोण कुणाचं दास होते, कोण कुठे विश्वास ठेवतो हे सांगतात ना. फक्त आता त्या विश्वासाची जागा बदलायची. आणि दास होत असताना आपलं जे सेव्य भाव आहे, आपले जे सेव्य आहे ते परमात्मा असले पाहिजे, आपण सेवक झालं पाहिजे. सेव्य कोणालाही नाही बनवायचं नाही.
कुणाला तरी सेवे बनवून त्याची सेवा करायची गरज नाही का? कुणाला सेवा कर सेवे बनवतील काय सांगतात नाही. काही काही माणसं असे दुष्ट माणसाला सेवे बनवतात की जे काही करतात नाही का, त्याला सेवे बनवतात. काय मिळणार आहे? नरकाला जावं लागेल त्याच्यासोबत. तो नरकाला जाणार आणि आपल्याला त्याच्यासोबत नरकाला जावं लागणार. माशाला काय सेवे बनवायचं म्हणजे त्याचं सेवक नाही व्हायचं. आपण अशाच सेवक व्हायचं की जे पूर्ण तरुण गेलेले आहेत. अशा महात्म्यांच्या सेवेत जर राहिलो, त्यांचं दास्यत्व केलं तर त्यांच्यासोबत आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून सर्व भावी दास चालू त्यांचा. पण विश्वास जो तुमचा आहे महाराज, तो काय विश्वास आहे तुमचा त्यांच्यावर? कसा विश्वास आहे? कशाचा विश्वास आहे? त्या आपण त्याच्या दुसऱ्या माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मी जर त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला आणि त्यांचं जर सर्व भावाने दास झालो तर काय करतील ते? मला माझं हित करतील, ते सर्व हित करतील. आणि हित म्हणजे काय तुम्हाला मला माहिती आहे. हित म्हणजे देवाचं चिंतन. नेहमी आपण ऐकत असतो तर ते आपल्याला देवाचं चिंतन सांगतील करायला. ते आपल्याला बाकीचं करू नका सांगतील, बाकीचं काहीच करू नका, फक्त देवाचं चिंतन करा. आपण जर अखंड देवाचं चिंतन करत राहिलो तर चिंतन करता करता एके दिवशी आपल्याला भगवंताची कृपा होईल. आणि मग जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंतानं कृपा केली म्हणजे भगवंत आपलं स्वरूप आपल्या भक्ताला प्रदान करत असतात. आपल्या स्वरूपात देव आपल्या भक्ताला देऊन टाकत असतात. आता पहा, भगवान रामचंद्रांनी हनुमंतरावर कृपा केली तर आपलं स्वरूपच देऊन टाकले की हनुमंतरायाला. प्रभू रामचंद्र आपली पूजा नाही करून घेत, पण हनुमंतरायाची जरूर पूजा कुठे करून घेतात. त्यांची पूजा घडवतात जास्त. प्रभू रामचंद्राची पूजा नाही पृथ्वी तलावर जास्त, पण हनुमंतरायाची पूजा मात्र जास्त ठिकाणी. आपल्या भारतात करतो असं नाही. पाश्चात्य लोक सुद्धा आता ते हनुमान चालीसा खिशात घेऊन फिरायला नाही. त्यांना माहिती कुठं धडक बसत कोणाची काही सांगता नाही. आपल्याला जर वाचायचं असेल तर हनुमान चालीसा म्हणावीच लागेल नाही का? भले इंग्रजीत केलेली असेल पण म्हणताना ते हिंदीतच म्हणावं लागेल ना. नाही जरी इंग्रजीत केलेली असली तर म्हणताना हिंदीतच म्हणावं लागेल. ते त्याला थोडं इंग्रजीचे शब्द जय हनुमान ज्ञान गुण सागर हेच म्हणावं लागेल ना. त्याला थोडं इंग्रजीतून म्हणता येत दुसरं काही नाही. त्याला दुसरा नाही शब्द काढता येतात. त्याला फक्त हेच म्हणावं लागणार. हेच म्हणतात नाही म्हणतच असतात का? तुम्ही केली का इंग्रजीत? सांगायचं तात्पर्य असं की हनुमान चालीसा ती आजही ती म्हणतात का? त्यांना माहिती आहे यांच्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला जर वाचायचं असेल, संकटातून करायचं असेल तर हेच वाचू शकतात, दुसरे देव नाही वाचू शकत असेल. त्यांना माहिती आहे एवढी मोठी पूज्यता आहे. ज्यांना याच्यात काहीच माहित नाही परमार्थातलं ते सुद्धा हनुमानजीचं भजन करतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे भगवंतानी त्यांच्यावर विशेष कृपा केली. आणि कृपा करून काय केलं? आपलं पद आपल्या भक्ताला देऊन टाकलेलं आहे. कृपा कटाक्षी न्याहाळिली आपुले पदी जैसविले. कोणी बाप रुक्मा देवी वरे विठ्ठले भक्ता दिधले वरदान. भक्त हनुमंतरांच्या भक्ताला वरदान कोण दिलं? बाप रुक्मा देवी वरे विठ्ठले म्हणजे प्रभू रामचंद्राने वरदान दिलं. काय? आपुले पदी वैसविले.
माझी पूजा करू नका गड्या भक्तांनो, माझ्या हनुमंताची पूजा करा, तुम्हाला जे पाहिजे ते तिथंच मिळत नाही. माझी पूजा न करता तुम्हाला तिथं मिळेल नाही कसं. आणि म्हणून हनुमंतरायाची पूजा करायला भगवान रामचंद्र सांगतात. त्याचा अर्थ भगवंत कृपा करतात, पण कृपा कधी केली? संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यामुळे. म्हणून सांगतात संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. का? तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मग आज जर हनुमंतरायाला शरण गेलो तर हनुमंतराय सांगतील माझ्यासारखं तू देवाचं चिंतन करत राहा, एके दिवशी तुझं काम होत आहे. तुला जे पाहिजे ना सर्व सुख यानाया, पण माझ्यासारखं चिंतन करत राहा. मी देवाचं चिंतनच करत असतो आणि त्या चिंतनाने कुणाचे काय काम होतात मलाही माहित नाही, पण होत राहतं सगळ्यांचे काम. मलाही माहित नाही कुणाकुणाचे काय काम आहेत. हनुमंतरायाला माहिती म्हणजे भानगडी काय व्हायला, कोणाचे काय काम व्हायला, कोणाचे काय व्हायला काहीच लक्षात नाही त्यांना, पण होऊन जातं सगळं. त्याचं कारण काय? त्यांची सामर्थ्य शक्ती चिंतनाची आहे. आणि म्हणून आपण सुद्धा तेच जर हित केलं, संतांनी सांगितलेलं आपल्याला जे हित आहे ते म्हणजे भगवंताचं चिंतन, तेच हित आपल्याला सांगत असतात. ते संतांच्या वचनामध्ये महत्वाचं म्हणजे देवाचं चिंतन. हेच तुम्हाला आम्हाला जर सांगायचं असेल तर देवाचं चिंतन सांगतात. त्याचं कारण काय? ते स्वतः तेच करतात आणि जगाला सुद्धा तेच करायला सांगतात. आपण जे करायचं तेच जगाला सांगायचं, ज्याच्याने मला लाभ झालाय तीच मी दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, असं त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून ज्या चिंतनाने ते एवढ्या मोठ्या महान पदावर गेले ते चिंतन तुम्हाला आम्हाला सांगत असतात. तर हा विश्वास आपला त्यांच्यावर असला पाहिजे. तेच माझी हित करीती, तेच माझे हित करत असतात. सगळं हित तेच करतील आणि ते हित म्हणजे भगवंताचं चिंतन. त्या चिंतनाचा लाभ काय होईल? जेणे हा गोपाळ कृपा करी, त्या चिंतनाने परब्रह्म परमात्मा माझ्यावर कृपा करतील. कृपा करतील म्हणजे आपलं स्वरूप देऊन टाकतील, आपल्या भक्ताला आपल्यासारखं बनवतील. ही त्यांची कृपा आहे. अशी कृपा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण जीव न राहता आपण जीव देवासारखे होऊ, नवे देवा एवढेच महान होऊन जाऊ, नवे देवच बनू, अशा प्रकारची अवस्था येईल. आणि ती अवस्था येण्यासाठी मात्र संतांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे. आणि विश्वास असला म्हणजे त्यांनी सांगितलेली साधना आपल्याला कळली पाहिजे आणि त्या साधनेवर पूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे. काही माणसं नुसतं म्हणतात, संतांकडून काही गोष्टी घेतात पण करत नसतात. मग ते विश्वास नसल्यामुळे करत नसतात तर काय माहित नाही का. बऱ्याच वेळा नुसतं मंत्र घेतात, मंत्राचा जप करायला सांगितलं जप करीत नसतात. मंत्र घेतात जप नाही करीत, मग कशाला घेतला मंत्र नाही का. जप करायला सांगितलं होतं ना, नाही जप करत. रामकृष्णारीचा जप करायला सांगितलं, रामकृष्णारीचा जप नाही करायचे, फक्त त्यांना म्हणजे महाराज आमचा तुमच्यावर विश्वास, जप कर ना. नाही म्हणजे तेवढंच होत नाही का, कामच खूप असते. पागल काय नाही कामच आहेत, पण तुला तुझं हित करायचं ते करावं लागेल. हे काम समजणं, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून मनावर लागेल रे बाबा, हे केल्याशिवाय कसं जमलं नाही का. नुसतं विश्वास म्हणायचं ते करायचं नाही, कसं जमेल. ते करावंच लागेल, ते केलं तरच आपलं हित होणार आहे. म्हणून तिची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. पण एक महत्वाचं बरं का, साधना करत असताना माणूस थकत असतो. परमार्थ साधना संसार करताना बरेच माणसं करतात, मात्र परमार्थ हा संसारात दृष्ट फल दिसतं आपल्याला बरं का, ते वास्तविक दृष्ट फल नसतं, परंतु आपल्याला ते दृष्ट दिसतं. आणि म्हणून आपण संसार करत असताना सुद्धा थकतो परेशानी. काही त्या माणसामध्ये काय नाही, शेतीचा इतका कंटाळा आला ना, असं वाटतं शेती सोडून द्यावं, कुठे नोकरी करावं. असं बरेच माणसं म्हणताना दिसत नाही, असं वाटतं सोडून द्यावं शेती, पुढे नोकरी करा. काय काय पडलं या शेती सगळ्या. 3 वर्ष झाले नुसते कष्ट करतोय, पैसा घालायचा निघाला, काही नाही उत्पन्न, काही नाही, परेशान झालं. मला तर वाटतं विकून टाका मोकळं व्हा, असं म्हणतात की काही माणसामध्ये. त्याच्यापेक्षा आलेले शेतीचे पैसे बँकेत टाकून द्यायचे, व्याजावर मस्त आरामशीर, काहीच नको, भानगड नको नाही. काय पडले याच्यामध्ये असं म्हणतात नाही, थकून जातात. मग सांगा बरं, संसारात आपण थकतो आणि परमार्थात अदृश्य साधने सगळं. परमार्थ करत असताना जीव थकेल यात काय नवले नाही का. जीव थकतात, साधना करताना थकतात बरं का. आपण थकू हे तर आपण तर सामान्य आहोत, पण चांगले ऋषी मुनी सुद्धा थकतात बरं का, थकतात. अशा वेळेला कुणाच्या तरी आधाराची गरज असते नाही का. म्हणून जेव्हा थकतो भागतो ना, तेव्हा कुणाच्या तरी आधाराची, कुणाची तरी प्रेरणाची, कुणाच्या तरी जोम देण्याची, उत्साह देण्याची गरज असते. मग तेव्हा जर उत्साह देणारा कोणी भेटला आपल्याला तर मग आपली साधना सतत अविरत चालू राहते. नाहीतर साधना सोडून आपण जिकडं तिकडे जाऊन पुन्हा पहिले जसे होतो तसं आपण जिथपर्यंत गेलो होतो तिथून पुन्हा मागे गाडी रिव्हर्स येणार, पुन्हा तळवटीला नाही का, तळवटाला पुन्हा आपण आलो, काही झाले नाही का, झालेली साधना सगळी व्यर्थ जाणार. परंतु संत मात्र लक्ष ठेवून असतात, अरे हे पारले आता शील नाही, आता याला मात्र कडेवर घेण्याची गरज, याला आता आपण जवळ घेतलं पाहिजे, याला सांगितलं पाहिजे, त्याला सावध केलं पाहिजे, साधनेत पुढे नेलं पाहिजे. यासाठी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं,
मी जर भागलो समजा परमार्थ करत असताना साधना करत असताना तर मला कडेवर घेऊन घेतील नाही, वाहतील म्हणजे कडेवर वाहतील म्हणजे कडेवर घेतील. कडेवर घेणं म्हणजे त्याला आधार देणं नाही, आधार पाहिजे ना कुणाच तरी. जसं लेकरू चालत असताना थकलं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पायी प्रवास असायचा, लेकरू चालताना थकलं तर आईने ते वडील त्याला खांद्यावर घ्यायचे, कडेवर घ्यायचे, खांद्यावर घ्यायचे. बाळा थकलास का, बरं ठीक आहे माझ्या कडेवर बस. तिला थकवा नसतो का आलेला असतो, पण ती आपल्या थकव्याचं पाहत नाही. लेकराला थकवा नाही ना, आपल्याला तर पुढे जाणं आवश्यक आहे, पुढे वन आहे, दिवस आहे, तोपर्यंतच आपण हा रस्ता काढला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी जर बसावं ते थकलंय म्हणून जमत नाही, त्यापेक्षा आपण त्याला कडेवर घ्यायचं चालायचं. तसं जिथं सुद्धा काळ पाठीमागे लागलेला आहे, हा थकला म्हणून जर यानं साधनं सोडून दिली समजा तेवढं जर काळानं घाला घातलं तर राहून जाईल ना परमात्मा प्राप्ती. त्यासाठी त्याला कडेवर घ्यायचं म्हणजे आधार द्यायचा, लगेच त्याला चालू. साधना बंद नाही पडू द्यायची. साधना बंद पडेल पुन्हा जर आयुष्य संपलं तर मग कधी होणार. एकदा हा नरदेह गेला तर पुन्हा कधी भगवंताची प्राप्ती होणार नाही. त्यासाठी साधू संत अगदी लक्ष ठेवून असतात. आणि भागलो आपण ते आपल्याला कडेवर घेतात म्हणजे आपल्याला खूप मोठा आधार देतात, आधार देऊन पुढे घेऊन जातात. त्यामुळे काय होते, त्यांची अनेक जोडे सर्व सुख. मग त्यांनी आपल्याला आधार दिला की मग आपण सर्व सुख संपन्न असणाऱ्या परमात्म्याच्या सानिध्यात येतो. आपण ज्या सर्व सुखासाठी धडपडत होतो ते सर्व सुख परमात्मा जवळ आहे, ते सर्व सुख आपल्याला त्यांच्या कृपेने प्राप्त होतं. आणि आता प्राप्त होणं शक्य नाही, पण भागल्यानंतर आपल्याला त्याने कडेवर घेतलं पाहिजे. कधी कधी भागतात बरं का, आपणच भागतो असं नाही, मोठे मोठे महात्मे सुद्धा भागून जातात, शिरतात, भागतात नाही. तर संत डोंगरेजी महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग सांगायचा. ते म्हणायचे, ध्रुव महाराजाला 6 महिने साधना केल्यानंतर देवाची प्राप्ती झाली. आणि त्या लेकराला प्राप्ती झाल्यानंतर ध्रुव महाराज भगवंताचं वरदान प्राप्त करून घेऊन आपल्या घरी राजधानीला सुद्धा गेले देवाच्या आज्ञेवर. आणि मग तिथं त्याच मधुवनामध्ये असे साधक होते काही, तिथे 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्षापासून साधना करत होते. इतकी मोठी मोठी साधना करणारे साधू होते, फार मोठ्या मोठ्या जटा त्यांच्या वाढलेल्या, स्वतःच्या शरीराची परवा नाही, हाडाचे काडे करून टाकलेले असे मोठे मोठे साधक होते. अनेक वर्षाचे साधना करणारे. त्यावेळेस ते काय झालं की हे अशी वार्ता ज्याला त्याला कळाली जाते, त्याच्या मुखातून म्हणले काय दिवा जोडण्या राहिले. 6 महिने आले लेकरू, एवढंच लेकरू, 5 वर्षाचं लेकरू आलं, 6 महिने फक्त साधना केली, 6 महिने देवाने त्यांना भेट दिली, झालं त्याचं काम. आपण रखडत बसलो, रखडत 5000 वर्ष झालेत मला, ते मलाही 2000 झाले, ते मला 1000 वर्ष झालेत, मलाही 500 वर्ष झालेत. काय फायदे सांगा ना, इतके वर्ष साधना करून देवाजवळ न्याय आहे का सांगा ना. नाही रे, काही देवाजवळ न्याय राहिला नाही. उगाच आपण इतर रखडण्यात अर्थाने चला आपलं देवना संसार तुका जोही ठाई चोर कशाला, चला घरी जाऊ दे, घरी आता निघा आपला. सगळ्यांनी एक मुखानं विचार केला, आपल्याला इथं थांबायचं नाही, आता हे साधना करायचं नाही, काही नाही, सगळं फोल आहे, व्यर्थ आहे, काही उपयोग नाही. देवाला कुठल्या प्रकारचा न्याय राहिला नाही, चला माघारी जायच्या विचारात होते. सगळ्यांचा एक निर्णय झाला, माघारी जायचा. तेवढ्यामध्ये काय झालं, एक नाविक आला आणि तो नाविक म्हणला, महाराज माझी एक विनंती ऐकता का, तुम्ही सगळे एका ठिकाणी महात्मे जमलात, माझं किती महान भाग्य, मी एक नाव तयार केलेलं आणि मला ती यमुनेमध्ये आज पहिल्यांदा सोडायचे. मला असं वाटतं तुमच्यासारख्या संतांची पाय जर नावीला लागले तर माझी नाव धन्य होते. येता का म्हणले, चालेल ना. सगळे म्हणजे आता जायचं घरी, एकदा नावेत प्रवास करून जाऊ, काय याची नाव पावन होती म्हणून जाऊ द्या. सगळेजण नावेत बसले. नावेत बसल्यानंतर नाव हाकणारा तो नाव हाकत होता. अशी पुढे बरेच दूर नाव आल्यानंतर काय झालं की त्या नावेमध्ये बसून असे किनाऱ्यावरचे दृश्य पाहते साधू चाललेले होते. तर किनाऱ्यावर त्यांनी एका ठिकाणी पाहिलं त्या मधुवनात काही असे पांढरे पांढरे ढीग दिसतात, असे पांढरे ढीग असे. कशाची ढीग? ते साधू त्याला कशाची ढीग? मला नाही कळत नाही. कशाची? मला नाही. सगळ्यांनी शेवटी त्या नाविकाला विचारलं, कशाची ढीग ती? आणि ते नाविक काय सामान्य होते, कोण होते? देव होते, स्वतः भगवंतच होते, नाही का? आणि देवानं त्याच्यासाठी चाललं होतं, नाही का? देवाला त्या नाविकाला विचारलं, का रे हे ढिग कशाचे पांढरे पांढरे दिसतात? ते त्याने सांगितलं, हे का बाबा तुमचा विश्वास आहे का नाही मला माहित नाही, पण मी ना असं ऐकलेलं आहे. ऐकलेलं का? हे ऐकलेलं असते ना, सगळं माहित असते. मी असं ऐकलंय की इथं ना ते आता जे 6 महिन्यात त्या लेकराला देवाची प्राप्ती झाली की नाही, त्या 6 महिन्यात ध्रुवाला, त्या ध्रुवानं इथं याच मधुवनामध्ये असे अनेक जन्म साधना केली. त्याच्या अनेक जन्माचे जे शरीर पडले ना, त्याच्या हाडाचे ढीग येते नाही का. इतके जन्म त्याने साधना केली, त्याच्या हाडाचे ढीग. त्यावेळेस कुठं आज त्याला बिचाऱ्याला 6 महिन्यात देवाची प्राप्ती झाली. इतके जन्म घालवले त्याने याच मधुवनामध्ये, आणि त्या जन्माच्या नंतर आज बिचाऱ्याला देवाची प्राप्ती झाली. असं मी ऐकतो नाही का? असं मी ऐकतो काय सांगू लागले, खरं दिवस सांगू लागले सगळं. आता सांगा, हे जे सगळे साधक होते एकमेकाच्या तोंडाकडे बोलले, काय आपण तर या जन्मात सुरुवात केली नाही का? आपलं काय केली, एकही हाड पडले नाही काही, एकही हाडाचा ढीग नाही पडला आपला. आणि यानं बिचाराने एवढी जन्म साधना केली, तेव्हा आज कुठं प्राप्ती झाली. आपल्याला वाटलं देवाजवळ न्यायच राहिला नाही.
देवाजवळ काही न्याय राहिला नाही. अरे 6 महिने साधना करताना ते कार्ट देवाची प्राप्ती करून जातात, आम्ही कसे रडत बसलो कळ पिऊन चला घरी असं म्हणले होते. पण आता मला हे कसं करायचं ते नाही, चला साधना करा नाही तर मरतून पुन्हा गेलेली साधना वाया जाईल. चला चला साधनेला लागायचं, पुन्हा माघारी आले. जर समजा तिथं हे कळालं नसतं तर हे सगळे घरी गेले नसते का? अशा भागलेल्या प्रसंगी जसं भगवंतानं तिथे एका नाविकाचं रूप धारण करून सहाय्य केलं, तसे संतांच्या रूपामध्ये भगवंत सुद्धा तुम्हाला मला सहाय्य करतात. संतांच्या रूपात येतात, सांगतात बाळा हे फार सोपं नाही, अवघड पण करीत राहायचं. एक दिवस जरी काम झालं तर जन्म जन्मांतराचं काम झालं बेटा, हेच महत्वाचं आहे, बाकीचं काही महत्वाचं नाही, हे करायलाच पाहिजे. असं जेव्हा संत आपल्याला सांगतील तेव्हा आपल्याला सुद्धा धैर्य मिळेल, मग आपण पुन्हा साधनेला लागू. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख मला ते कडेवर घेऊन चालतील, मला कडेवर वाहतील. आणि मग काय होईल, मला त्यांच्यामुळे माझ्या सर्व सुखाची प्राप्ती होईल. जे सर्व सुख अनादिकालापासून दूर गेलेले माझ्यापासून मला ते मिळालंच नाही. थोड्या थोड्या सुखासाठी मला संसारात भीक मागावी लागते. खरंच आपल्याला भीक मागावी लागतो थोड्या थोड्या सुखासाठी. कधी शब्दाला, कधी रूपाला, कधी गंधाला, कधी रसाला, कधी कुणाला कणाला भीक मागत फिरावं लागते आपल्याला, नाही का? चहा पिलं म्हणजे आपल्याला सुख मिळेल, मागितली का नाही चहाला सुखाची भीक, नाही का? जिलेबी खाल्ली म्हणजे सुख मिळेल, जिलेबी मागितली का नाही भीक, नाही का? तशा ह्याच्या सुख मिळेल, त्याच्या सुख मिळेल, त्याच्या सुख मिळेल. आपण भीक मागतोय सुखाची, आणि खरं म्हणजे आपण सुखाचे राजे, सुखाच्या साम्राज्याचे चक्रवर्ती आहेत. आपल्याला भीक मागावं लागते का? त्याचं कारण आपलं स्वरूप विसरलं ते आपलं. संत काय करतात, आपल्या त्या सुखरूप स्वरूपाची प्राप्ती करून देतात. आणि मग आपल्याला भीक मागायचं काम नाही, घरी बसल्या सगळं ऐश्वर्य, नाही का? सगळ्या सुखाचं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होत असतं. ते सुखाचं ऐश्वर्य आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर संत चरणावर विश्वास ठेवावा लागेल आणि सर्व भावाने त्यांचा दास व्हावा लागेल. आणि त्याने सांगितलेली जी चिंतनाची साधना ती करावी लागेल अखंड अविरतपणे, तरच आपल्याला ते मिळणं शक्य. म्हणून सांगतात, तीची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून त्याने सांगितलेली साधना कोणती? भगवंताचं चिंतन. कोणतं भगवंताचं चिंतन आहे? विठोबा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडी यांची आणि जोडे सर्व सुख. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात,
अरे तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते. भगवान संत श्रेष्ठ तुकोबर सांगतात मी तर त्या संतावर एवढा विश्वास ठेवतो की त्यांचं शेष मी आवडीनं सेवन करेल. शेष म्हणजे उच्चिष्ट प्रसाद सेवन करणं हा एक अर्थ होतो. दुसरा अर्थ वचन न मोडी बोलिले ते. नाही तर काही काही माणसं काय करतात महात्म्यात उष्ट खातात नाही का विश्वास त्यांचा. पण त्याने सांगितलं जरा ऐकत नाही बरं का. उष्ट खातो आम्ही तुमचं पण तुम्ही सांगितलं नाही का ऐकत काय फायदा जरा सांगा. वचनानं मोडी बोलिले हे महत्वाचं आहे. नाही तर तुका म्हणे शेष सेवी नावडी त्यांचं उष्ट खातील पण वचनानं पाळी बोलिले काय फायदा नाही. वचनानं पाळी बोलिले ते असं तर काय लाभ होणार आहे जीवनामध्ये. वचनानं मोडी बोलिले ते त्याने जे सांगितलं ना आपल्याला आपल्या कल्याणाचं ते साधना मात्र मोडायची नाही सोडायचं नाही. काय झालं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव जसं म्हणतात ना नामदेव राय. अगदी तशा पद्धतीचा दृढ विश्वास असला पाहिजे आपल्याला. ती त्यांनी सांगितलेली साधना आहे ती साधना देह जावो अथवा राहो ती सोडायची नाही. साधना करतच राहायचं अविरत करत राहायचे. याला म्हणायचं वचनानं मोडी बोलिले ते. आणि शेष सेवन म्हणजे उच्चिष्ट सेवन करेल असा अर्थ आहे. पण उच्चिष्ट म्हणजेच प्रत्यक्षात त्यांचं उष्टच खायला पाहिजे असं मात्र नाही. त्यांच्या मुखातून आलेले शब्द सुद्धा उष्ट प्रसादच नाही. त्यांच्या मुखातला प्रसादच नाही हा सुद्धा. त्यांच्या मुखातून येणारी ही सुंदर वचन जी आपल्या हिताची वचन आहेत हा एक प्रसादच आहे. आणि तो प्रसाद आपण अगदी अविरतपणे सेवन केलं पाहिजे. त्यांच्या वचनाचं पालन सतत केलं पाहिजे. जिभेभावे त्यांच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. असं जर पालन केलं ज्याने संतांच्या वचनाचं पालन केलं जीवनभर त्या वचनाचं पालन केलं त्यांचं निश्चितच कल्याण होत असतं. सामान्य गोष्ट नाही का. समजा एखाद्याला माळ घातली संतांना सांगितलं बेटा जीवनभर तू वाईट खायचं नाही वाईट प्यायचं नाही दारू प्यायचं नाही मटण खायचं नाही असं सांगितलं. ते वाईट म्हणल्यावर थोडंसं आणखी वेगळं होत नाही. इंग्रजी शाळेमध्ये शिकणारा मुलगा होता त्याला माळ घालायला सांगितली. त्याच्या माळ घालत असताना सांगितलं बेटा वाईट खायचं नसतं वाईट प्यायचं नसतं. मग त्या दिवसापासून त्याला भात खाणं दूध पिणंच बंद करून टाकलं. त्याच्या आई मध्ये असं का म्हणले स्वामीजी नाही म्हणले वाईट खायचं नाही. वाईट नाही कोण लक्षात वाईट खायचं म्हणजे भात खायचा नाही पांढरा आहे ना तो वाईट शब्द नाही त्याची इंग्रजीतला शब्द त्याच्यामुळे ते वाईट सांगायचे सोडून देऊन मटण खायचं नाही असं सांगावं लागेल. ते पुन्हा वाईट खायचं नाही म्हणजे फक्त भातच खायचं नाही मटण खायचं नाही असा त्याचा अर्थ थोडासा सांगायचं. वाईट खायचं नाही वाईट प्यायचं नाही म्हणजे याचं असं वाईट नाही ते वाईट म्हणजे चांगलं नाही. जे खाल्ल्याने माणसाचं नुकसान होतं घात होतो त्याच्याने आपला अशा प्रकारचे जे पदार्थ ते खायचे नाहीत असं सांगितलं. जीवनभर पालन करतात. जर समजा एखाद्या त्याला आजार झाला डॉक्टरना सांगितलं तुला अंडे खावे लागतात नाही तर तू वाचत नाहीस तर ते म्हणते डॉक्टर औषधानं वाचलो तर बघा जमत आहे तर नाही तर मरेल पण नाही करणार. माझ्या गुरुनं सांगितलं तर हात नाही लागायचा मरेल औषधावे नाही नाही मिळायला हरकत नाही नाही वाचलो हरकत नाही पण खाणार नाही ती गोष्ट नाही का. एखाद्यानं सांगितलं 10 लाख रुपये देतो एकच घोट पी फक्त नाही. माझ्या गुरुनं सांगितलं घ्यायचं नाही. 10 लाख नाही 1 कोटी जरी तू एका घोटाला दिलीस ना तरी घेणार नाही. लक्षात ठेव. पृथ्वी जरी दिलीस तरी घेणार नाही. माझ्या गुरुनं सांगितलेला तो शब्द मी तू पालन करणार. याला म्हणतात वचनानं मोडी बोलिले ते. असं जर वचन पालन केलं आपण वचन पालन केल्यानंतर आपलं कल्याण होणार नाही का सांगू. एवढ्या मोठ्या प्रपंचावर एवढ्या मोठ्या संपत्तीवर पाणी सोडू शकतो संतांच्या वचनासाठी. 1 कोटी जरी दिलेस तरी मी तुझ्या वचनाला पालन नाही करणार. मी माझ्या संतांचं वचन पालन करणार आहे. याला म्हणतात वचनानं मोडी बोलिले ते. असं जर निष्ठा असेल आपली संतांच्या वचनावर तर आपल्याला परमात्मा प्राप्ती व्हायला कोणती अवघड नाही. पूर्ण विश्वास असला पाहिजे त्यांच्या वचनावर. असा विश्वास जोपर्यंत आपल्याला निर्माण होत नाही आपण संतांवर असा विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होत नाही. सुख मिळत राहतील सुख येत राहतील सुख जात राहतील. सुख येतात आणि जातात सुद्धा. दररोजच्या उघड झाप सुख दुःखाची चालू आहे. सुख येतं कधी दुःख येतं उघड झाप चालू राहते. ते कायमचं सुख आपल्याजवळ टिकून राहत नाही. तर कायमचं सुख टिकून राहावं असं वाटत असेल तर संत वचनावर विश्वास ठेवावा लागेल आणि त्यांचे पूर्ण वचनाचं पालन करून आपण त्यांनी सांगितलेली साधना अविरतपणे करावी लागेल तरच आपल्याला ते होऊ शकतात. नाही तर होणार नाही. एका महान संतांच्या म्हणजे हनुमंतरायासारख्या महान संतांच्या सानिध्यात ही सेवा होती. त्या संबंधानं कोणतं अभंग घ्यावा कोणतं चिंतन करावं लक्षात आलं आपण संतांचं चिंतन करावं. आणि म्हणून एका महान संतांच्या सानिध्यामध्ये संतांचं चिंतन त्यांच्या चरणावर विश्वास त्यांच्या वचनावर विश्वास त्यांच्या वचनाचं पालन हे आपल्या जीवनाचं ध्येय ठरवावं आपलं जीवन धन्य करून घ्यावं. धरण्याची सेवा आहे ती परब्रह्म स्वरूप असणाऱ्या हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करायची. शिवेला विराम एकदा प्रेमाने माऊलींचं आणि चिकोबारांचं भजन करायचे. आज इथं जमलेले सर्व गुणीजन वृंद त्याचप्रमाणे सर्व जमलेले भाविक भक्त माता भगिनी या सर्वांच्या सहकार्याने सेवा पूर्ण झालेली आहे. आयोजक असणारे दोन्ही बांधव या दोन्ही बांधवांनी हा कार्यक्रम आखला त्या समाजातून आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि हा सेवेचा बोलून आणला. आपल्यालाही ती सेवा घडवली त्यांनी याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
आणि आपल्या सर्व जमलेल्या श्रोतृ मंडळाला धन्यवाद देऊन आपण एकदा प्रेमाने माऊलींचं आणि तुकोबारांचं भजन करू. कारण ते सुद्धा एक महान संत आहेत, त्यांचं आपण चिंतन केलं तर आपलं निश्चितच कल्याण होणार आहे. आपण सर्वांनी माऊलींचं आणि तुकोबारांचं भजन करायचंय. टाळी वाजून भजन करायचं. भजन करत असताना टाळी वाजवायची. त्याच्यामध्ये दृष्ट अदृष्ट दोन्ही लाभ मिळतात आपल्याला. टाळी वाजवल्यामुळे काय होतं, इमानदारीने जर टाळी वाजवली जोरात, जितका जोर आहे तितका, तर काय होतं, आपल्या हातावर अशी विशिष्ट केंद्र आहेत, त्या केंद्रावर दाब येतं. मग आपले बरेचसे रोग औषधावर वाचून ठेवतात. औषधावर वाचून आणखी प्रेशर होतं, औषधावर वाचून रोगाने ठेवतात. हा दृष्ट फायदा आपल्याला दिसत नाही, पण फायदा नक्कीच आहे. तो कोणता, आपले पाप जळून जातात, पापाची होळी होती. दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे झोप पळून जाते. जर आली चालली तर तशी दिवसा येणार नाही. पण काय सांगतात कीर्तनामध्ये दिवस असो का रात्र असो, कीर्तन सुरू झालं की झोपायचं असं त्यांचा नियमच असतो. झोप सुद्धा पळून जाते, आडपळून पडायचं काम. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवायची. आणि भजन, माऊलीचं भजन करत असताना 3 वेळा जेव्हा टाळी वाजवते की नाही, तेव्हाच आमचे मृदंगाचार्य बंधू मृदंग वाजवायचे नाही, टाळताना टाळ वाजवायचे नाही. आपल्याला टाळी वाजवायला संधी देणार. आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची, आनंद द्यायचा. हरी ज्ञानेश्वर माऊली